थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अंजली दमनिया म्हणतात की बिबट्याचा जो प्रश्न आहे त्यावर अशा पद्धतीनं फॅशन शो करून चालणार नाही. तुमच्यावर त्यांनी टीका केली, तुमचं उत्तर काय असेल? माझ्यावर त्याने टीका केली पाहिजे, पण ज्या 55 लोकांना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आम्ही उचलले आणि त्यांचा अग्निडाग दिलाय, त्या लोकांना तुम्ही काय उत्तर देणार? अंजली, तुम्ही कधी आले का हो या 55 लोकांच्या कुटुंबामध्ये आजपर्यंत? कुठला फॅशन आहे, कुठला शो आहे? फॅशन शो करायला खूप मोठ्या पद्धतीचं मार्केट आहे ह्या जगभरामध्ये, परंतु मृत्यूचं फॅशन होऊ शकतं का? आम्ही त्या वेशभूषेमध्ये यासाठी आलो की त्याचं गांभीर्य ओळखावं. टाव फोडणाऱ्या आईचा मुलगा एकुलता एक जातो, मांडीवरचं मूल घेऊन गेलं जातं, अंगणात खेळणारं मूल घेऊन गेलं जातं, शेतामध्ये आम्हाला खेळ्यांचा पट्टा लावून शेतीमध्ये काम करावं लागतं. हा फॅशन शो आहे? मला असं वाटतं की जी मेहनत मी केली, हे तर त्या वाघाचे कपडे कुठे मिळत नव्हते, ते शोधला, त्याला शिवायला परिश्रम केले, रात्रभर तो टेलर त्याच्या हातापाया पडलो की बाबा कमीत कमी हा ड्रेस मला बनवून दे, आणि दिवसभर हा तो ड्रेस घालून मी फिरलो. काय मला असं वाटतं की याने मला काय मिळणार होतं? किंवा आज काय मतं घ्यायचीत का? मला निवडणूक लागली का कुठली माझ्या मतदारसंघात? नाही. परंतु रोज लोक रडतात माझ्याजवळ येऊन, आणि 25 लाख रुपये आम्हाला शासकीय रक्कम नको आहे, आम्हाला माणसं जीवित हवी आहे आणि ती जगली पाहिजे. म्हणून 2 रेस्क्यू सेंटर तातडीने बनवून हे बिबट नर एका बाजूला आणि बिबट मादी एका बाजूला, असे 2000 बिबट आम्हाला कसे ते बंदिस्त करतात. पण त्यांना आम्ही म्हणत नाही की त्यांना मारा, आम्ही म्हणत नाही की त्याची नसबंदी करा. ठीक आहे, हे प्रयोग करतात अधिकारी, सांगतात काही ना काय, कोण म्हणतात शेळ्या सोडा. मी त्या घटनेशी गेले 25 वर्ष झुंजतोय. सुरुवात 2014ला मी केली होती या हिवाळी अधिवेशनामध्ये, आणि तेव्हापासून मी भांडतो शासनाची की हा धोका आहे आणि बिबट हा वाढता असलेलं संकट आहे. आणि तुम्ही सहज फॅशन शो म्हणून जाताय अंजलीताई. सगळ्या गोष्टी इतक्या सहज आणि सोप्या नाही आहेत. कधी जर वेळ काढून आल्यात तर आपण त्या 55च्या 55 बळी गेलेल्या कुटुंबाला एकदा भेट देऊ, आणि मग मला सांगा की कुठला शो योग्य आहे. नक्कीच. पण अंजलीताई यांना तुम्ही काही सुचवू इच्छिता, ज्या पद्धतीनं त्यांनी तुमच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे, काही सांगू इच्छिता? आणि टीका टिप्पणीची काही फरक नाही पडत. टीका टिप्पणी योग्य असेल तर तुम्ही बोललं पाहिजे. आम्हाला ते करायला का भाग पडलं, काय कारण होतं? एकतर आम्ही बाय रोड आलोत का, 1000 किलोमीटरचा प्रवास करून गाडीने 1000 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तो कपडा कुठे मिळेल वाघाचा, बिबट्याचा, त्याच्यानंतर आम्हाला तो मुखवटा कुठे मिळेल, तो हे मुखवटा रंगवायला जवळजवळ 3 तास एका पेंटरने घेतले. आम्ही काय केलं, काय कारण असेल ना त्याच्या पाठीमागं. त्याच्या टीका करणं सोपं आहे एका मिनिटामध्ये, पण याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आम्ही त्या टेलरला विनंती करून 3 तास बसलो. मी स्वतः आमदार म्हणून बसलो ते माप द्यायला. त्याचं कारण असं आहे की शेवटी शासनाने गंभीर व्हायला पाहिजे, आणि हे मृत्यू महाराष्ट्र राज्यात कुठे होता कामा नये. ज्या दिवशी मी अशा पद्धतीने बिबटचा ड्रेसिंग करून आलो, त्यावेळेला या ठिकाणी नागपूरमध्ये जवळजवळ 2 तास एक बिबट्या शहरामध्ये धुमाकूळ घालत होता. म्हणजे जी राज्याची उपराजधानी आहे, इथे हिवाळी अधिवेशनाच्या 10 किलोमीटर अंतरावर शहरामध्ये जी लोक राहतात त्यांना इथं गांभीर्य नाही. शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची काय अवस्था आहे, आज शाळेमध्ये मूल जायला घाबरत आहे. आज मांजरासारखे बिबटे आमच्या अंगणामध्ये फिरतायत. आज 1000पेक्षा जास्त जुन्नर तालुका ते बघतोय, एवढे बिबट आमच्याकडे आहे 1000पेक्षा जास्त. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला आपण कसं बघणार? एक तर आम्ही अरण्यात जात नाही, आम्ही जंगलात जात नाही. ती लोक आमच्या इथं वावरली, ती ऊसाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा जन्म होतो. बरं, एका वेळेला 5-5 पिल्लांना जन्म बिबटीन जन्माला घालते, आणि त्या सगळे लोक जगतात. अशा पद्धतीने आम्हाला होणारा त्रास, आणि अतिशय मला सांगा, तो फिरतोय आमच्या अंगणामध्ये, आणि आम्ही कुलूप लावून घरामध्ये बसायचं. आमच्या मुलांनी खेळायला मैदानात नाही यायचं, शाळेत नाही जायचं, शेती आम्ही करायची नाही. या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय आहे अंजलीताई? टीका आमच्या दृष्टीने, ही टीका तुम्ही केली जरी असेल तर एकदा वेळ काढून मला एकदा तुम्ही संपर्क करून एकदा 100% भेटायला आपण त्या 55 कुटुंबाच्या घरी जाऊ, आणि एकदा 8 दिवस मुक्काम करा जुन्नर तालुक्यामध्ये. आपण परिस्थिती समजून घेऊ, आणि मग हा फॅशन शो होता, काही गरज होती, हे फक्त मला एकदा सांगा. नक्कीच. सरकार बिबट्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे असं कुठे तुम्हाला दिसतं? तुम्ही तिथले स्थानिक आमदार आहात, ग्राउंड रिॲलिटी तुम्हाला चांगली माहिती आहे. बघा, हे गांभीर्य इथून मागे होत नव्हतं. अधिकारी आपले वेगवेगळ्या पद्धतीने, एक आमदार तर असे म्हटले की याला पाळीव करा.
म्हणजे हे काही कोण काय बोलते मला असं वाटतं की ग्राउंड रियालिटी जी आहे ती समजून आपण घेतली पाहिजे आणि तसं होत नाही. अहो बेबड काय पाळणार म्हणजे आपण पाळू शकतो का कोणी? आपल्याला पाळता येईल का? एक साधी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की गांभीर्य शासनाने घेतलं पाहिजे, शासनापेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना मी आजच या गोष्टीचं निवेदन पुन्हा एकदा देतोय. मला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की आम्ही या बाबतीमध्ये तातडीने निर्णय करतोय. 2 रेस्क्यू सेंटर जर झाले आणि हे बिबट जर तुम्ही त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन घेऊन तुम्ही जर यांना पकडायचं मोहीम राबवली आणि यांना तुम्ही जर जागेवर त्यांना बरं 1.5 दिवसामध्ये एकदा 600 ग्रॅमचंच मटण लागतं, चिकन लागतं, म्हणजे मटण म्हणजे चिकन, आणि हे सहज शक्य आहे. आपण त्यांनाही आयुष्य त्यांना जगायला प्राधान्य देऊ आणि माणूस सुद्धा भयमुक्त होईल. याचाच अर्थ बिबट मुक्त महाराष्ट्र राज्य व्हावं ही आमची भूमिका राहिलेली आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की सल्ला दिलेला आहे अंजलीताई दमाने यांनी की मी कशासाठी तो परिवेश घालून आलो, ही गरज होती आणि हा फॅशन शो नव्हता असं सुद्धा शरद सोनावणे म्हणतायत. आणि गरज पडली तर एकदा मला संपर्क साधा, मी तुम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये घेऊन जाणार आणि त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय ते सुद्धा दाखवणार असं सुद्धा आवाहन करतायत. नेमकं आता अंजलीताई याला कसं उत्तर देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.